हॅलो स्टुडंट्स, सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ग्रॅव्हिटेशनल जो चॅप्टर आहे तो ग्रॅव्हिटेशन चॅप्टरची एक्सरसाइज आपण सॉल्व करणार आहोत. ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचे 4 पार्टमध्ये मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि हा 5th जो पार्ट आहे त्या पार्टमध्ये आपण टोटल एक्सरसाइज कवर करायचा प्रयत्न करत आहोत. तर एक्सरसाइजमधला क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे, आपल्याला एक टेबल दिलेला आहे. तो टेबल आपल्याला मॅच करायचा आहे. तो टेबल बुकमध्ये तुम्ही बघून घ्या आणि अशा पद्धतीने मॅच करा. त्याच्यामध्ये 3 कॉलम आहेत, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. फर्स्ट कॉलममध्ये मास आहे, त्याचं युनिट kg आहे आणि मास म्हणजे मेजर ऑफ इनर्शिया आहे. सेकंडमध्ये वेट आहे, त्याचं युनिट न्यूटन आहे आणि वेट असतं डिपेंड्स ऑन हाईट. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर त्याचं युनिट आहे आणि तो 0 असतो सेंटरला, 0 ॲट सेंटर. आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, त्याचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर आणि तो सेम असतो एंटायर युनिवर्समध्ये. तर हा झाला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व. सेकंड क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्समध्ये व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट. विल द मास अँड द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ बी सेम ॲज देअर व्हॅल्यू ऑन द मार्स आणि वाय. तर डिफरन्स आहे, मास काय असतं की मास हे अमाऊंट ऑफ मॅटर, बरोबर, ऑब्जेक्टमधलं अमाऊंट ऑफ मॅटर असतं मास. आणि वेट काय असतं की फोर्स एक्झल्टेड बाय ऑब्जेक्ट ऑफ ए फिक्स्ड मास ड्यू टू ग्रॅव्हिटी, याला म्हणतो आपण वेट, बरोबर. मास हे सगळीकडं कुठल्याही प्लेसवरती चेंज होत नाही, सारखं असतं. पण ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन बदललं तर वेट बदलत जातं, बरोबर, कारण वेटचा फॉर्म्युला आहे W=mg. त्याच्यानंतर इथं तुम्हाला दिसतं की आपण मास बीम बॅलन्सने काय करू शकतो, मेजर करू शकतो आणि स्प्रिंग बॅलन्सने आपण वेट बॅलन्स करू शकतो. मासचं युनिट किलोग्रॅम आहे आणि वेटचं युनिट न्यूटन आहे. आता एखादी ऑब्जेक्टचा मास कुठेही, तुम्ही मार्सवर जा किंवा अर्थवर जा किंवा मूनवर जा, मास कॉन्स्टंट असतो, बट त्याचं वेट डिफरंट असणार मासवरती. का? कारण मासवरती ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन हे वेगळं असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की व्हॉट आर फ्री फॉल, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एस्केप वेलोसिटी अँड सेंट्रिपिटल फोर्स. फ्री फॉल आहे वेन एव्हर अन ऑब्जेक्ट मूव्ज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन. बाकी कुठलाच फोर्स नाही पाहिजे, फक्त कुठला पाहिजे, ग्रॅव्हिटी. तर त्याला म्हणतो आपण फ्रीली फॉलिंग और फॉलिंग फ्रीली. दुसरा आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन इट्स ॲक्सेलरेशन. म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्समुळं जर एखाद्या बॉडीवरती ॲक्सेलरेशन होत असेल तर म्हणजे त्याची वेलॉसिटी वाढत असेल तर त्याला आपण म्हणतो काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. आणि हे जीनी डिनोट करतात. एस्केप वेलॉसिटी, एस्केप वेलॉसिटी इज अ मिनिमम स्पीड नीडेड फॉर फ्री ऑब्जेक्ट टू एस्केप फ्रॉम ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. जो की ग्रॅव्हिटेशन इन्फ्लुएन्स आहे, म्हणजे की पृथ्वी जोपर्यंत वस्तूंना अट्रॅक्ट करते तितकी त्याची एक काय असेल, एक झोन असेल. त्या झोनच्या बाहेर जर एखादी वस्तू गेली, ते इन्फायनाईट डिस्टन्स आपण मानतो त्याला, तिथे गेल्यानंतर ती रेस्टमध्ये राहते, परत येत नाही, बरोबर. त्यासाठी जी वेलॉसिटी आवश्यक आहे त्या वेलॉसिटीला आपण एस्केप वेलॉसिटी असं म्हणतो. आणि लास्ट आहे सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्स काय, ए फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, बरोबर. त्याला काय म्हणतो आपण, दिस इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. आधीच्या माझ्या व्हिडिओजमध्ये मी हे सगळ्यांचं डिटेल तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द 3 लॉज गिवन बाय केपलर. हाऊ डिड दे हेल्प न्यूटन टू अराइव ॲट द इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. तर केपलरचे 3 लॉ. पहिला लॉ आहे केपलरचा, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन at one of the foci. दूसरा लॉ आहे, the line joining the planet and the sun sweeps equal area in the equal interval of time. आणि केपलरचा थर्ड लॉ आहे, the square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of mean distance of the planet from the sun. हे सगळे लॉ तुम्ही पार्ट 2 मध्ये बघू शकता. पार्ट 2 मध्ये मी याचं डिटेल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की हा जो केपलरचा थर्ड लॉ आहे तो इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटीला कसा कामात येतो हे बघा. आता हा आहे आपला
केपलरचा थर्ड लॉ टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब, म्हणजे टाईम पिरियडचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे मीन डिस्टन्सच्या स्क्वेअरला, मीन डिस्टन्सच्या क्यूबला. आणि याचं डेरिवेशन पण मी ऑलरेडी दिलेलं आहे. बघा मी रिपीट करतो. आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे माहिती आहे, इथं तुम्हाला दिसतं सेंट्रिपिटल फोर्स एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. बट व्ही आहे स्पीड असतो डिस्टन्स अपॉन टाईम. तर डिस्टन्स आहे, समजा हा ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करतो आहे, हा सर्क्युलर ट्रॅव्हल करतो आहे असं आपण कन्सिडर करूयात. तर सर्क्युलर ट्रॅव्हल करत असताना हा एका राऊंडमध्ये डिस्टन्स किती कवर करणार, 2πr सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अँड डिवायडेड बाय टाईम टी. तर व्ही इज इक्वल टू 2πr. तर आता काय करायची, ही जे व्ही जो आपण काढला ती व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशनमध्ये पुट करायची. एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर आर आहे ना, तिथं आपल्याला ही व्हीची व्हॅल्यू पुट करायची आहे. जेव्हा आपण व्हॅल्यू पुट करतो तेव्हा इक्वेशन काय बनतं आपलं, एफ इज इक्वल टू एम इंटू 2πrt ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आणि एफ बनतो आपल्याला, हा आर आणि आर स्क्वेअरमधला वरचा एक आर कॅन्सल होतो, 4m पाय स्क्वेअर आर डिवायडेड बाय टी स्क्वेअर. हा इक्वेशन बनतो. आपण जर याला खाली आणि वरती आर स्क्वेअरनी काय केलं, मल्टिप्लाय आणि डिवाईड केलं तर आपला हा इक्वेशन बनतो. या इक्वेशनमध्ये असा फोर्स ऑफ अट्रॅक्शन एफ किंवा सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू, सेंट्रिपिटल फोर्स आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन एकच आहे. तर हा बनतो एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आर क्यूब डिवायडेड बाय आर स्क्वेअर टी स्क्वेअर. तर आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर आहे 1/k. टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब आपण बघितलं की, तर आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर काय 1/k. तर आपण ही व्हॅल्यू घेतली, याच्यातले कॉन्स्टंट बाहेर काढले, तर आपल्याला मिळाला काय, एफ म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे 1/r स्क्वेअर. हाच आहे तुमचा इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ अट्रॅक्शन, हाच आहे बरोबर. तर अशा प्रकारे मदत होते केपलर्स लॉनी. कशासाठी, जो की आपण क्वेश्चन पाहिला ना आधी, हा जो क्वेश्चन पाहिला आधीचा आपण, की इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटीसाठी कशी मदत होते, तर या प्रकारे आपण पाहिली मदत होते. तर नेक्स्ट आहे आता, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 4th नंबर क्वेश्चन, डीवाला क्वेश्चन. याच्यातला, ए स्टोन थ्रोन वर्टिकली अपवर्ड विथ इनिशियल वेलॉसिटी यू रिचेस ए हाईट एच बिफोर कमिंग डाऊन. तर एक तुम्ही दगड टाकता, त्याची इनिशियल वेलॉसिटी आहे, तो थ्रो करता वरती जेव्हा थ्रो करतो त्याची इनिशियल वेलॉसिटी आहे यू, आणि तो एक एच एवढी हाईट काय करतो, अचीव करतो. त्याच्यानंतर शो दॅट द टाईम टेकन टू गो अप इज सेम ॲज वॉट टाईम टेकन टू कम डाऊन. वरती जाण्यासाठी जेवढा टाईम लागला तो आपण T1 मानू, तेवढाच टाईम खाली येण्यासाठी लागतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तर बघा इथं मी घेतो व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. तर यू इज इक्वल टू म्हणेल व्ही मायनस एटी बरोबर. हा एटी इकडं आला तर काय होईल, मायनस होईल. तर यूची व्हॅल्यू आली व्ही मायनस एटी. तर आता माझ्याकडे इक्वेशन आहे, न्यूटनचं जे मोशनचे इक्वेशन आहे त्याच्यातलं सेकंड इक्वेशन घेतो मी, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. तर यूची व्हॅल्यू आपण इथं पुट केली काय, व्ही मायनस एटी. तर हे झालं व्ही मायनस एटी इंटू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आणि हे टी मी ब्रॅकेटच्या आतमध्ये नेलं तर व्ही टी मायनस एटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आता बघा याच्यातून एटी स्क्वेअर मी कॉमन काढतो, इथं राहील काय -1 प्लस हाफ. -1 प्लस हाफ होईल मायनस हाफ, समजतं आहे ना, -1 प्लस हाफ होईल मायनस हाफ. तर एस इज इक्वल टू व्ही टी मायनस हाफ एटी स्क्वेअर. व्ही इथं फायनल वेलॉसिटी आहे आणि यू तुमची इनिशियल वेलॉसिटी. जेव्हा तुम्ही एखादी वस्तू वर फेकता तेव्हा इनिशियल वेलॉसिटी प्रेझेंट असते पण फायनल वेलॉसिटी होते 0. आता केस फर्स्ट की स्टोन मूव्ह करतो आहे अपवर्ड ए टू बी, तिथं व्ही 0 असणार आणि यू असणार. तुमचं जे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे ते असणार ए बी म्हणजेच एच, आणि टाईम जो लागतो आहे तो टी असणार. परंतु जेव्हा तुम्ही एखादी वस्तू वर फेकता तेव्हा तुमचा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असतो मायनस. इथं दिसत असेल तुम्हाला ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन मी मायनस घेतलेलं आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण या सगळ्या व्हॅल्यू टाकल्या, वरच्या 3 नंबरच्या फॉर्म्युल्यामध्ये इक्वेशनमध्ये या सगळ्या व्हॅल्यू टाकल्या, तर इक्वेशन बनेल एच इज इक्वल टू 0 मायनस हाफ इंटू मायनस जी T1 स्क्वेअर. तर मायनस मायनस इथे होतील प्लस, हे मायनस आहे ना खालचा, 0 मायनस हाफ आणि मायनस जी, तर मायनस मायनस होतील प्लस. तर इक्वेशन बनेल एच इज इक्वल टू हाफ जी T1 स्क्वेअर. याला नंबर 4 देऊयात. आता बघा केस 2, स्टोन वरून खाली येतो आहे, ही केस 2 आपण पकडली. स्टोन मूव्स डाऊनवर्ड B2A. तर B2A हा स्टोन येतो आहे, त्याच्यासाठी टाईम लागतो आहे T2 आणि डिस्टन्स आहे H, सेम डिस्टन्स आहे. आणि वरून जेव्हा काही एखादी वस्तू खाली येते तेव्हा आपण ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन पकडतो पॉझिटिव्ह. तर हे आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकलं
जिथं यू इनिशियल वेलॉसिटी 0 आहे आणि इक्वेशन आपलं बनणार एस इज इक्वल टू एच आहे, एच इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. तर ते बनलं एच इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर आणि याला देऊ आपण इक्वेशन नंबर 5. आता इक्वेशन नंबर 4 आणि 5मध्ये लेफ्ट हँड साईड सेम आहेत बरोबर, म्हणजे राईट हँड साईड सेम असणार, म्हणजे हाफ जी टी 1 स्क्वेअर इज इक्वल टू हाफ जी टी 2 स्क्वेअर होणार. तर आपण हाफ जी टी कट केले तर T1 स्क्वेअर इज इक्वल टू T2 स्क्वेअर होणार फ्रॉम इक्वेशन 4 अँड 5. तर दोघांचे अंडररूट घेतले तर टाईम 1 इज इक्वल टू टाईम 2 होणार. म्हणजे स्टोनला वरती जाण्यासाठी जेवढा टाईम लागला होता तेवढाच टाईम त्याला वरून खाली येण्यासाठी लागला, हे प्रूव्ह झालं. आता बघूयात आपण नेक्स्ट. इफ द व्हॅल्यू ऑफ जी इज सडनली बिकम्स ट्वाइस इट्स व्हॅल्यू, इट विल बिकम्स 2 times more difficult to pull a heavy object along the floor. Why? असं का होतं? जर मी जीची व्हॅल्यू डबल केली तर आपल्याला तीच गोष्ट उचलण्यासाठी डबल एफर्ट का लावावे लागतात? बघा याचं उत्तर. वी नो दॅट फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन अट्रॅक्शन म्हणजे कुठल्याही वस्तूवरती जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतं त्याचा फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू जी एम एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. इथं हा स्मॉल एम जो आहे तो आहे मास ऑफ ऑब्जेक्ट बरोबर आहे ना. आणि अजून एक फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू एम जी. हे दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत. आता आपण काय करतो आहे, जी डबल करतो आहे. बघा इथे त्यांनी दिलं की जी सडनली काय झालं, डबल झालं, तर जी मी डबल करतो आहे. तर नवीन एफ जो होता तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन होता तो काय झाला M2G, म्हणजे काय झाला तो 2mg. मग जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे F1 इज इक्वल टू झाला 2F. mg म्हणजेच काय तुम्ही बघू शकता, mg म्हणजे F आहे. नवीन जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन झाला तो किती झाला 2F झाला. जर त्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती झाला 2F झाला तर त्याला उचलण्यासाठी आपल्याला जी ताकद लागेल ती किती लागेल, डबल लागेल. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिकम्स ट्वाइस, सो इट विल बिकम्स 2 times more difficult to pull the heavy object along the floor. नेक्स्ट बघा. एक्सप्लेन वाय द व्हॅल्यू ऑफ जी इज 0 ॲट द सेंटर ऑफ अर्थ. अर्थच्या सेंटरमध्ये गेलं तर व्हॅल्यू ऑफ जी 0 का असते बरोबर. सगळ्यात पहिले जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, त्याचा फॉर्म्युला आहे जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. तिथं जी आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, एम आहे मास ऑफ अर्थ आणि आर आहे रेडियस ऑफ अर्थ, त्याचा स्क्वेअर आहे. आता याला काय करू आपण, मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय व्ही म्हणजे व्हॉल्यूम, मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय व्हॉल्यूम करू. तर व्हॉल्यूम डिवायडेड बाय व्हॉल्यूम केलं म्हणजे आपण जवळपास काही न केल्यासारखं आहे. वी नो दॅट बट डेन्सिटी रो इज इक्वल टू एम अपॉन व्ही. तर इथं या फॉर्म्युल्यामध्ये एम अपॉन व्हीच्या ऐवजी मी काय घेतलं रो. तर फॉर्म्युला काय बनला, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन इज इक्वल टू जी इंटू रो डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू व्ही. समजतं आहे सगळ्यांना. पण व्हॉल्यूम ऑफ अर्थ आहे 4/3 पाय आर क्यूब, आर आहे रेडियस ऑफ अर्थ बरोबर ना. तर आपण काय केलं याच्यामध्ये आर स्क्वेअर आणि आर क्यूब बरोबर, याच्यातला आर स्क्वेअर आणि याच्यातला आर स्क्वेअर कट केला, इथं राहिला फक्त आर. तर जी किती बनला तुमचा 4g रो इंटू आर डिवायडेड बाय 3, 4g रो इंटू आर डिवायडेड बाय 3. आता सेंटर, जर आपण सेंटरला गेलो तर तिथं आर 0 आहे बघा बरोबर. रेडियस काहीच नाही, रेडियस 0 आहे सेंटरला, म्हणून जी बनणार 0. म्हणून सेंटरला तुमचा जीची व्हॅल्यू म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे ती बनणार तुमची 0. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. लेट द पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन ऑफ ए प्लॅनेट ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम ए स्टार पी टी. समजा एका स्टारचा पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन ऑफ प्लॅनेट एका स्टारपासून आहे ॲट अ डिस्टन्स आर, तो पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन टी आहे. समजा एक प्लॅनेट आहे जो की एका स्टारपासून आर या डिस्टन्सवरती आहे आणि त्याचा पिरियड आहे म्हणजे टी या टाईममध्ये तो एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करतो आहे. प्रूव्ह दॅट इफ इट वॉज ॲट अ डिस्टन्स ऑफ 2r. समजा त्याचा डिस्टन्स आपण डबल केलं तर इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन विल बी अंडर रूट ऑफ टी. तर त्याचं पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन किती होणार, अंडर रूट ऑफ 8t हे होणार. आता केपलरचा थर्ड लॉ, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. आता डिस्टन्स किती केलं आहे, आर केलं आहे 2r. तर पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन जे होणार टीचं काय होणार, समजा T1 होणार. आता हे T1 किती आपण काढू, तर इथं आपल्याला इक्वेशन बनलं टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू T1 स्क्वेअर डिवायडेड बाय, आता आरच्या ठिकाणी काय घेतलं आहे आपण 2rचा क्यूब बरोबर. पण ह्याच्या 2rचा क्यूब जर आपण बघितला इथं या केसमध्ये
तर आपण काय केलं, T1ला एका साईडला घेतला आणि बाकी सगळी ही टर्म उचलून इकडच्या साईडला नेली. तर T1 काय बनला तुमचा 2r³ इंटू T² डिवायडेड बाय r³. तर इथं तुम्ही पाहू शकता, इथं तुम्ही पाहू शकता 2r³ इज इक्वल टू 8, 2चा क्यूब 8r³ T² डिवायडेड बाय r³. r³ विल गेट कॅन्सल. T1² इज इक्वल टू 8t². मग दोन्ही साईडचा जर तुम्ही अंडर रूट घेतला तर नवीन जो टाईम पिरियड आहे T1 इज इक्वल टू √8t. अशा प्रकारे तुमचा जो नवीन पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन होता, जेव्हा तुम्ही रेडियस काय केली किंवा डिस्टन्स काय केला त्याच्यातला आरचा 2r केला, डबल केला, तर तुमची जी पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन झाली ती √8t एवढी झालेली आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, ॲन ऑब्जेक्ट, हा जो क्वेश्चन नंबर 5 आहे त्याच्यातला पहिला प्रॉब्लेम. ॲन ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंड टू रीच द ग्राउंड फ्रॉम ए हाईट ऑफ 5 मीटर. 5 मीटरपासून जर एखादी ऑब्जेक्ट तुम्ही सोडला तर तो खाली येण्यासाठी 5 सेकंदात तो खाली येतो ऑन अ प्लॅनेट, एका प्लॅनेटवरती. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी? तर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन काढायचं आहे. इथं आपल्याला काय काय दिलेलं आहे, टाईम दिलेला आहे 5 सेकंद, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे 5 मीटर. 5 सेकंद आणि 5 मीटर. एखादी वस्तू समजा तुमची वरून खाली पडते तर त्याचं इनिशियल वेलॉसिटी किती येते, 0. आता हे लक्षात घ्या, आपल्याला काढायला काय सांगितलं आहे त्यांनी, आपल्याला काढायला सांगितलं आहे जी. तर आपण फॉर्म्युला यूज करूयात, कारण आपल्याला डिस्प्लेसमेंट आणि टाईम या दोघांमधलं रिलेशन दिलेलं आहे. तर सेकंड इक्वेशन न्यूटनचं मोशनचं यूज करावं लागेल. तर न्यूटनचं मोशनचं सेकंड इक्वेशन आहे S इज इक्वल टू ut प्लस हाफ at². ut तर 0 होऊन जाणार कारण u 0 आहे. तर S इज इक्वल टू हाफ a तर g आहे, हाफ gt². g प्लस असेल कारण वस्तू खालून वरती येते, वरून खाली जेव्हा वस्तू पडते तेव्हा g इज इक्वल टू असतो पॉझिटिव्ह. तर S इज इक्वल टू हाफ gt². तर S इज इक्वल टू हाफ ऑफ g इंटू TA 5चा². मग हे कॅल्क्युलेशन, हा 2 इकडे लिहिला, 5चा² 25 खाली आला, 5 इंटू 2 डिवायडेड बाय 25, 20 डिवायडेड बाय 25. तर आन्सर आलं तुमचं g इज इक्वल टू 0.4 मीटर पर सेकंड². नेक्स्ट क्वेश्चन आहे, द रेडियस ऑफ ए प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. पहिली कंडिशन बघा, रेडियस ऑफ प्लॅनेट ए, समजा हा आहे, त्याची रेडियस प्लॅनेट बी पेक्षा हाफ आहे. इफ द मास ऑफ ए इज एम ए, ह्याचं मास एम ए आहे, व्हॉट विल बी द मास ऑफ बी? तर आपल्याला एम बी काढायचं आहे. सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी, बरोबर, व्हॅल्यू ऑफ जी ऑन द बी. आता बघा, व्हॅल्यू ऑफ जी ऑन द बी, बरोबर, व्हॅल्यू ऑफ जी ऑन द बी इज हाफ दॅट ऑफ इट्स व्हॅल्यू ऑफ ए. म्हणजे जी बीची व्हॅल्यू अर्धी आहे, बरोबर ना. तर ही कंडिशन आपल्याला बघायची आहे. जी बीची व्हॅल्यू किती, अर्धी आहे जी एपेक्षा. म्हणजे जी ए ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन इथं जास्त आहे आणि इथे ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन त्याच्या अर्ध आहे. हे आपल्याला काढायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता की इथं मी 2 प्लॅनेट घेतलेत, प्लॅनेट ए आणि बी. तर मास ऑफ ए म्हणजे प्लॅनेट एचं मास, प्लॅनेट एची रेडियस आहे आर ए आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे प्लॅनेट एटचं जी ए. मास आहे प्लॅनेटचा बीचा एम बी, रेडियस आहे प्लॅनेट बीची आर बी आणि ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन आहे प्लॅनेट बीचं जी बी. वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे जी इज इक्वल टू जी एम डिवायडेड बाय r². म्हणून मासचा फॉर्म्युला काय असेल, मास इज इक्वल टू, मास जर इकडे ठेवला तर r² वर जाणार आणि जी खाली जाणार. तर जी r² डिवायडेड बाय कॅपिटल जी, बरोबर ना. तर सो प्लॅनेट एचं मास असणार, मास ऑफ ए प्लॅनेट एचं असणार जी ए आर एचा² डिवायडेड बाय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी, कॅपिटल जी, ॲज पर द इन्फॉर्मेशन गिवन इन द प्रॉब्लेम. आपल्याला काय दिलेलं आहे इन्फॉर्मेशन प्रॉब्लेममध्ये बघा, पहिली लाईन बघा, द रेडियस ऑफ द प्लॅनेट ए इज हाफ द प्लॅनेट बी. म्हणजे आपल्याला दोघांना इक्वेट करायचे असेल तर आर बी इज इक्वल टू 2 आहे, कारण आर एची रेडियस कशी आहे तुमची, हाफ आहे. दोघांना जर इक्वेट करायचे असेल तर आर बी इज इक्वल टू 2RA लिहावं लागेल आपल्याला. हे कळलं असेल सगळ्यांना. आणि दुसरी गोष्ट दिलेली आहे की बघा इथं सेकंड, व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ. म्हणजे जी बी हाफ आहे कशापेक्षा, जी एपेक्षा. तर इथं लिहिलं जी बी इज इक्वल टू जी ए डिवायडेड बाय 2, त्याच्या हाफ आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला आर बीची व्हॅल्यू याच्यात एम बी इज इक्वल टू जी बी इंटू आर बी² डिवायडेड बाय जी,
बरोबर ना. प्लॅनेट बी वरती जे मास असणार ते असंच असणार, कारण मासचा फॉर्म्युला इथं आहे बघा, तुम्हाला दिसतोय हा मासचा फॉर्म्युला आहे. मग मास ऑफ प्लॅनेट बी असणार GB इंटू RB² डिवायडेड बाय जी. बट GB इज इक्वल टू आपण इथं बघितलं GA/2 आणि दुसरा RB इज इक्वल टू 2RA. हे जर केलं आपण याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या या दोन्ही, आणि व्हॅल्यू टाकल्यानंतर आपण बघू शकता इथं हे आपण कॅल्क्युलेशन केले. या कॅल्क्युलेशनमध्ये हा 2 जो आहे तो खाली आणला GA/2 आणि 2चा स्क्वेअर 2 इंटू RA होता, तर 2चा स्क्वेअर आणि RAचा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर आहे 4 आणि RAचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू G. आता 2 1 जा आणि 2 2 जा, याच्यातून बघा हे 2 आणि 4 आपण कॅन्सल केले. 2 1 जा 2 2 जा, हा 2 बाहेर काढला, तर याच्यामध्ये GA इंटू RA² डिवायडेड बाय G हे फक्त शिल्लक राहिलं. पण आपल्याला माहिती आहे GA इंटू RA² डिवायडेड बाय G म्हणजेच काय, इथं बघू शकता GA इंटू RA² डिवायडेड बाय G काय आहे तुमचा MA. तर आपण त्याच्या ठिकाणी MA लिहिला, म्हणजे आपलं काय आलं MB इज इक्वल टू 2MA. हे आपलं प्रूव्ह झालं, MB इज इक्वल टू 2MA. नेक्स्ट क्वेश्चन बघा. The mass and the weight of a object on earth is 5 kg and 49 Newton respectively. What will be their value on moon? Assume that the acceleration due to the gravity on the moon is 1/6 of that of earth. आपल्याला दिलेलं आहे मास ऑन अर्थ एका ऑब्जेक्टचं 5 kg आणि त्याचं वेट 49 न्यूटन दिलेलं आहे. आणि दुसरी कंडिशन आपल्याला दिलेली आहे की बघा इथं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून इन 1/6 ऑफ द अर्थ, म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून डिवायडेड बाय ॲक्सेलरेशन ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ इज इक्वल टू 1/6. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, व्हॉट विल बी देअर व्हॅल्यू ऑन मून. मूनवरती मास किती असेल आणि वेट किती असेल. तर मास तर सगळीकडे सेम असतं हे तुम्हाला माहिती आहे. मास चेंज होतं का, नाही होत. तर मास ऑन अर्थ अँड मास ऑफ मून इज 5 kg, ते तर कॉन्स्टंट राहणार. मग राहिलं काय, तर तुमचं राहिलं वेट. तर वेटसाठी तुम्ही बघू शकता इथं वेटचा फॉर्म्युला काय mg. तर आपण दोघांचा रेशो घेऊ, हा इथं रेशो घेतला आपण WM डिवायडेड बाय W इज इक्वल टू MGM डिवायडेड बाय MG. बरोबर ना, मास तर फिक्स आहे, तर MM कॅन्सल झाला, तर GM डिवायडेड बाय G. बट GM डिवायडेड बाय G आपण घेतलं किती 1/6. बरोबर ना, तर काय आलं WM डिवायडेड बाय WG इज इक्वल टू 1/6. मग WM इज इक्वल टू WE डिवायडेड बाय 6, म्हणजे वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट ऑन अर्थ डिवायडेड बाय 6. तर 49 डिवायडेड बाय 6, तर हे आलं 8.17. 8.17 याचं आन्सर आलं. नेक्स्ट आहे ॲन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड रिचेस ए हाईट ऑफ 500 मीटर. एक ऑब्जेक्ट आहे तो तुम्ही वर टाकला तर तो 500 मीटरवर जातो. व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलॉसिटी. तर त्याची आपल्याला काय काढायची, इनिशियल वेलॉसिटी काढायची आहे. आता बघा डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी या दोन गोष्टी दिल्या, तर फॉर्म्युला आहे v² इज इक्वल टू u² प्लस 2s. पण ऑब्जेक्ट वर फेकतो आहे तर g असेल मायनस. बरोबर आहे ना, हे कळतं सगळ्यांना. ऑब्जेक्ट जर तुम्ही वर फेकताय तर g आहे तुमचं काय मायनस आहे. तर हे लक्षात ठेवा. तर आपण पहिला प्रॉब्लेम सॉल्व करू की त्याची इनिशियल वेलॉसिटी काय असेल. S 500 म्हणजे डिस्प्लेसमेंट 500. आपल्याकडे फॉर्म्युला असणार इथं जेव्हा वस्तू वर जाते तेव्हा v होणार, फायनल वेलॉसिटी होणार 0. u तर आपल्याला काढायची इनिशियल वेलॉसिटी, आणि a इज इक्वल टू -g, कारण वस्तू वर फेकतायत तर g असेल -g, -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर फॉर्म्युला आला v² इज इक्वल टू u² प्लस 2s. v² 0 आहे, u² प्लस 2 इंटू -10 इंटू 500, तर हे होईल 10,000 त्या साईडला गेलं तर प्लस 10,000 होईल. u² इज इक्वल टू 10,000, u इज इक्वल टू 100 मीटर पर सेकंड. ही झाली इनिशियल वेलॉसिटी. आता दुसरी गोष्ट, हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ. आता ऑब्जेक्ट अर्थवरती कधी परत येईल हा सेकंड क्वेश्चन आहे. आता बघा लक्षात द्या नीट. ऑब्जेक्ट पहिले वर जाईल, बरोबर, थांबेल वरती एका स्टेटला एक क्षणभर, आणि त्याच्यानंतर परत खाली येईल, म्हणजे वरून खाली जाईल आणि परत खालून वर येईल. बरोबर, हा टोटल टाईम आपल्याला काढायचा आहे. तर आपण काय करू की ऑब्जेक्ट वर गेला आहे असं समजू, आणि वरून तो खाली येताना जेवढा टाईम लागला आहे तेवढाच टाईम त्याला खालून वर जाताना लागेल, कारण दोन्ही टाईम सेम असतात, आपण बघितले ऑलरेडी. तर असं कन्सिडर करू आपण ऑब्जेक्ट वरून खाली येतो आहे. बरोबर, फर्स्ट वी कॅल्क्युलेट द टाईम टेकन बाय ऑब्जेक्ट फ्रॉम हाईट 500 मीटरवरती आहे आणि तो ग्राउंडवर येतो आहे, टू ग्राउंड. तर डिस्प्लेसमेंट होती आहे 500 मीटर, इनिशियल वेलॉसिटी 0 आहे. आता वरून खाली येतं आहे म्हणजे पॉझिटिव्ह g असेल.
ए इज इक्वल टू जी इज इक्वल टू 10. आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. इनिशियल वेलोसिटी 0 म्हणून यू टी झाला 0, हाफ इंटू 10 इंटू टी स्क्वेअर, हाफ इंटू 10 इंटू टी स्क्वेअर. तर याच्यामध्ये 2 1 आणि 2 5 10. तर इथं 5 आला तर 5 इकडं इंटू आहे तर इकडं आल्यावर डिवायडेड होईल. तर 500 डिवायडेड बाय 5 हा येईल 100. दोघांचा अंडररूट घेतलं तर टी येतो आहे 10 सेकंड. हा झाला खाली यायचा स्पीड. वर जाऊन खाली यायचा डबल असेल म्हणून इंटू 2 करू तर टोटल टाईम लागेल आपल्याला 20 सेकंड. नेक्स्ट एक्झाम्पल. ए बॉल फॉल ऑफ ए टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. एक बॉल टेबलवरून पडतो आणि खाली येतो 1 सेकंदात. ॲझ्युम जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट इट स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड. व्ही काढायचं आहे खाली येताना, खाली टच होतानाचा स्पीड म्हणजे फायनल वेलोसिटी काढायची आहे. वरून खाली येत आहे म्हणजे ए इज इक्वल टू जी पॉझिटिव्ह असणार, तो 10 दिलेला आहे आपल्याला. इनिशियल वेलोसिटी यू 0 असणार, टाईम दिलेला आहे 1 सेकंड. आता आपल्याला काढायचं काय सांगितलं आहे व्ही. तर आपल्याला वेलोसिटी आणि टाईम म्हणजे पहिलं इक्वेशन यूज करायचं आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. हे इक्वेशन आपल्याला यूज करायचं आहे सुरुवातीला. तर व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली. यू 0 आहे, ए 10 आहे आणि टी 1 आहे. तर व्ही आला तुमचा फायनल वेलोसिटी आली 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. दुसरी गोष्ट विचारली आपल्याला हाईट म्हणजे डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंटसाठी सेकंड हे यूज करा न्यूटनचं सेकंड इक्वेशन एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. तर एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. यू 0 असल्यामुळे हे 0, हाफ ऑफ ए टी स्क्वेअर, हाफ इंटू 10 इंटू 1 स्क्वेअर. तर याचं उत्तर आलं 5 मीटर. एस इज इक्वल टू 5 मीटर. नेक्स्ट न्यूमरिकल आहे. The mass of Earth and the Moon are 6 into 10 raised to 24 kg and 7.4 into 10 raised to 22 kg respectively. आपल्याला दोन ऑब्जेक्टचे मास दिलेले आहेत, अर्थचे आणि मूनचे. द डिस्टन्स बिटवीन देम पण दिलेलं आहे आपल्याला. तर डी पण दिलेलं आहे 3.84 इंटू 10 raised to 5 किलोमीटर. कॅल्क्युलेट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम. त्यांच्या दोघातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे एफ आपल्याला काढायचं आहे. तर क्वेश्चन तुम्ही बुकमध्ये बघू शकता. इथं बघा आपल्याला एम ई दिलेला आहे, मास ऑफ अर्थ, मास ऑफ मून दिलेला आहे, डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला दोघांमधलं. पण डिस्टन्स इथं दिलेलं आहे आपल्याला किलोमीटरमध्ये आणि डिस्टन्स हेच चूक करतात मुलं. डिस्टन्स आपल्याला लागतं मीटरमध्ये. तर त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी इंटू 10 raised to 3. ऑलरेडी 10 raised to 5 होता. इंटू 10 raised to 3 केलं तर 10 raised to 8 झालं. आता तुम्ही इथं बघू शकता फोर्सचा फॉर्म्युला ॲट फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम एफ इज इक्वल टू जी इंटू एम ई इंटू एम एम डिवायडेड बाय डी स्क्वेअर. तर सगळ्या व्हॅल्यू टाकल्या. 6.7 इंटू 10 raised to -11 इंटू 6 इंटू 10 raised to 24 इंटू 7 इंटू 10 raised to 22 डिवायडेड बाय 3.84 इंटू 10 raised to 8चं स्क्वेअर. हे कॅल्क्युलेशन सेपरेट केले आणि हे कॅल्क्युलेशन सेपरेट केले. कॅल्क्युलेशन एकदा बघून घ्या. तुमची व्हॅल्यू आली नियर अबाउट 2 इंटू 10 raised to 20. एकदम सिम्पल न्यूमरिकल आहे. एकच फॉर्म्युला एफ इज इक्वल टू जी इंटू M1 इंटू M2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. हा एकच फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन आहे. नेक्स्ट. द मास ऑफ द अर्थ इज 6 इंटू 10 raised to 24 kg. द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन इज 1.5 इंटू 10 raised to 11 मीटर. इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू इज 3.5 इंटू 10 raised to 22 न्यूटन. व्हॉट इज द मास ऑफ सन. सनचं मास किती आहे म्हणजे फॉर्म्युला तशाच प्रकारे यूज करायचं आहे, फक्त वेगळे काढायचं आपल्याला या केसमध्ये. मास ऑफ अर्थ दिलेला आहे, दोघांमधला डिस्टन्स दिलेला आहे आपल्याला. त्याच्यानंतर ॲट्रॅक्टिव्ह फोर्स दोघांमधला दिलेला आहे आणि आपल्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट दिलेला आहे. आता बघा काढायचं आहे काय मास ऑफ सन. तर फॉर्म्युला थोडंसं चेंज होईल. एफ इज इक्वल टू जी इंटू एम ई इंटू एम एस मास ऑफ सन डिवायडेड बाय डी स्क्वेअर. मास ऑफ सन आपल्याला काढायचं आहे तर हे सगळं तिकडं नेतो. डी स्क्वेअर डिवाइड एफ इंटू डी स्क्वेअर होणार आणि खाली येणार ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि डिवायडेड बाय मास ऑफ अर्थ हे खाली येणार. हा झाला फॉर्म्युला. आता याच्यामध्ये सगळे व्हॅल्यू टाकतो. तर एफ ए फोर्स ऑफ अट्रॅक्शन 3.5 इंटू 10 raised to 22 इंटू डी ए डिस्टन्स 1.5 इंटू 11 ब्रॅकेटचा स्क्वेअर कारण इथं डीचं स्क्वेअर आहे. जी आहे 6.67 इंटू 10 raised to -11 आणि मास ऑफ अर्थ आहे 6 इंटू 10 raised to 24. सगळे कॅल्क्युलेशन इथं केलेले दिसत आहेत तुम्हाला. कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे आहेत सगळे आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला दिसतं आहे मास ऑफ सन तुमचा आलेला आहे 1.96 इंटू 10 raised to 30 kg. तर अशा प्रकारे तुमचे सगळे न्यूमरिकल एक्सरसाइजमधले इथं एंड होत आहेत. तर कुणाला काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, मला कॉन्टॅक्ट करा.